नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्यासोबत पण असं कधी काही झालं आहे का? विचार करतात एक आणि होतं एक. तसंच आज माझ्यासोबत काही झालं होतं. सकाळी उठली, सगळं फ्रीजमधलं सामान वगैरे काढून घेतलं. पिण्यासाठी गरम पाणी करायला ठेवलं आणि एकीकडे अंघोळीलाही ठेवून घेतलं. पिण्यासाठी गरम पाणी ग्लासात काढलं, त्यातून मी चहा वगैरे ठेवून घेतला. मी असंच करते कारण ते पाणी गरम असतं, तेव्हा चहाही उकळला जातो. आणि आज उठायलाही लेट झालं होतं, खूप घाई होती म्हणून चहा वगैरे ठेवला. आणि झालं असं होतं की आपण रात्रीच विचार करून झोपतो की टिफिनला काय द्यायचं. तसंच मीही विचार करून झोपली होती की उद्या सकाळी उठून टिफिनला साबुदाण्याची खिचडी देईन म्हणून. कारण साबुदाण्याची खिचडी एवढा टाईम नाही लागत आणि साबुदाण्याची खिचडी असली की डबल डबल बनवायची गरज नसते मला, कारण नाश्ता वेगळा आणि टिफिनला वेगळं. मी एकच असतं, त्यांना खिचडी आवडते म्हणून ते नाश्ताही खिचडीचा करतात आणि टिफिनलाही घेऊन जातात. मी तसंच विचार करून त्या हिशोबाने लेट उठली होती 7:30ला. आणि उठल्यावर मला लक्षात आलं की मी साबुदाणेच भिजायला घातलेले नाहीत. तर माझं कामही वाढलं, म्हणजे ते काम पण वाढलं आणि सगळंच घाईघाई झाली. मग मी पटकन उठली आणि विचार केला की काय करू. मग मी ठरवलं की बटाट्याची भाजी बनवते. आणि नाश्त्याला उपमा करायचं ठरवला होता म्हणून कांदे आणि सगळे कापून घेतले, बटाटे पण कापून घेतले. आणि आज सकाळी सकाळीच मला कांद्याने चांगलंच रडवलं होतं. खूपच रडवलं होतं कांद्याने मला. मिरच्या वगैरे कापला, टोमॅटो वगैरे कापला. कांदा, टोमॅटो, मिरच्या वगैरे सगळं हे उपम्याला कापलं होतं मी. आणि बटाट्याची भाजी करून घेते एका साईडला. आणि मी भाजी सिंपल केली होती. मोहरी, जिरं आणि कढीपत्ता, मिरच्या, बटाटे वगैरे हेच केली होती. गरम पाणी पिऊन घेतलं. एका साईडला रवा वगैरे भाजून घेतला. तसंच उपमा करून घेतला. उपमा वगैरे झाला आणि घरच्यांचा व्हिडिओ कॉल आला होता. त्यांच्यासोबत बोलली थोड्या वेळ. तसेच भांडे वगैरे घासून घेतले. आज क्लिनिंग करायचं ठरवलं होतं. क्लिनिंग म्हणजे जे वरचे कप्पे होते असेच रिकामे होते, पूर्ण कप्पे. मग तेच स्वच्छ करून त्यात पेपर वगैरे लावून तेच करायचं ठरवलं होतं. कारण माझ्याकडे मांडणी वगैरे नाही आहे. माझ्या मिस्टरांचा जॉब कधीही ट्रान्सफर होतो. एवढं सामान घेऊन ट्रान्सफर करा म्हणून आम्ही जास्त सामान घेतलेलं नाही आहे. जे नॉर्मल आमच्याकडे थोडेफार भांडे आहेत ते. म्हणून हेच कप्पे मी विचार केला, हेच कप्पे मी स्वच्छ पुसून वगैरे घेते. आणि यातच जे मोठे मोठे भांडे, जास्त मोठे भांडे नाहीत माझ्याकडे, पण जे कधीच्या काळी टोप वगैरे यूज करण्यात येतात, मग ते मी असेच किचन ओट्यावर घासून एका कोपऱ्याला ठेवते. मग ते चांगलेही दिसत नाही डोळ्यांना, म्हणून मी म्हटलं हे स्वच्छ पुसून घेते, मग याच्या आतमध्ये आपल्याला ठेवता येतील. मग किराणा वगैरे जे म्हणजे नॉर्मल आपले बिस्किट वगैरे पण ते टेबलावर असायचे असेच पडलेले, मग तेही चांगलं नाही असं वाटायचं, पूर्ण पसारा वाटायचा. म्हणून तेही इकडे एका साईडला ठेवून घेतले. आणि असं पूर्ण कप्प्यांमध्ये मी न्यूजपेपर टाकून घेतले आणि व्यवस्थित सामान वगैरे लावून घेतलं. हा एक खालचा कप्पा होता, याच्यामध्ये मी पीठ वगैरे ठेवते. तर तिथे मला कडधान्याचे डब्बेवरती ठेवायचे होते आणि खाली पीठ वगैरे ठेवायचं होतं. मग तिथेही पेपर वगैरे टाकून घेतला आणि तिथं चांगले असे लाईनशीर मी कडधान्याचे डब्बे वगैरे लावून घेतले असे. आणि खाली पीठ वगैरे अशा प्रकारे माझे डब्बे होते, ते लावून वगैरे घेतले. पोपटांचा आवाज खूप येत होता. घरातून आले मी बाहेर बघायला आणि ते 5:30ला अंधार होतो. असा होता आज माझा आजचा दिवस. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट, टेक केअर.